लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 28 जूनचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। आणि मालिकेचा एक नवीन प्रोमो सुद्धा आलाय बरं का। आणि आज तो काव्याचा मामा आला त्यामुळे तिच्या नाकात वारं शिरलं। काय काय झालंय ते बघा, खूप इंटरेस्टिंग आहे आजचा एपिसोड। सुरुवातीला त्यांनी दाखवलंय नंदिनी तिचं काम करते आणि ते जे तिने लेटर वाचलंय ना ते वाचल्यानंतर थोडीशी रडते पडते, दुःख व्यक्त करते मनाशीच आणि ते कपडे कपाटात ठेवून देते आणि ते लेटर तिथेच पडू देते। आता जीवाने त्या अनिशाला फोन लावलाय पत्र घेऊन जाण्यासाठी। नंदिनीने ठरवलंय जीवाला घटस्फोट द्यायचा। जीवा रिक्वेस्ट करत असतो अनिशाला, अगं प्लीज जरा 2 मिनिटं भेट ना अनिशा। पण अनिशा भाव खात असते आणि म्हणत असते, मी कशाला भेटू तुला जीवा, तुला काय काम आहे ते सांग, मला भरपूर कामं आहेत। त्यावर जीवा म्हणतो, हे बघ भरपूर काही कामं नाही आहेत ग, पण महत्वाचं काम आहे तुझ्याकडे एवढंच सांगू शकतो आणि ते तुझ्याच थ्रू होऊ शकतं। अनिशा म्हणते, 1 मिनिट जीवा, माझ्या थ्रू होऊ शकतं काम म्हणजे? हे बघ काय ते स्पष्ट बोल, जशी तुझी लाईफ कॉम्प्लिकेटेड आहे ना तसं कॉम्प्लिकेटेड बोलू नकोस माझ्याशी। अनिशा खूप भाव खाते हा प्रेक्षकांनो। आता तो जीवा म्हणत असतो, अगं ऐक ना, मी जे सांगतोय ते ऐक ना ग, मी रिक्वेस्ट करतोय तुला अनिशा, अगं खूप महत्वाचं आहे ग, अगं मी कुठल्या पोझिशनमध्ये कुठल्या स्ट्रगलमधनं जगतोय ना सध्या मी तुला नाही सांगू शकत ग। हे बघ एवढे प्रश्न नको विचारूस, पण प्लीज मला भेट गेटच्या बाहेर आल्यावर। आता अनिशा फोन ठेवून देते आणि जीवा ठरवतो की ते लेटर अनिशाकडनं या काव्याकडे पोहोचवायचं। ते लेटर तो पुन्हा हातात घेतो आणि ठरवतो की आता हा शेवटचा टप्पा आहे माझा आणि काव्याच्या नात्याचा। ते लेटर खूप वेळ बघतो आणि काही सेकंद जरा म्युझिक ऐकवलंय आपल्याला आणि जीवा मनात विचार करताना दाखवलाय की हे लेटर दिल्यावर कॉम्प्लिकेटेड झालेली लाईफ जरा जरी स्टेबल होईल असा विचार वाटतोय। बघूयात आता हे लेटर दिल्यावर काय घडतंय असं त्याने मनात विचार केलाय आणि ते लेटर आता काव्यापर्यंत पोहोचवायचं असं ठरवलंय। आता बघा या काव्याचं घर दाखवलंय। काव्या नेहमीप्रमाणे अभ्यास करताना दाखवली आहे चष्मा घालून आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि बेल वाजल्या वाजल्या तिने दार उघडलंय आणि दारात बघते तर काय, तो मामा आणि मामी दारात हजर आहे। या मामा मामीमुळे काय काय तमाशा झालाय ते आपण बघितलाय प्रेक्षकांनो। जवळजवळ 1 महिनाभर तो अत्याचार लावला होता बाबा त्यांनी ते लग्नाचा आणि आता ते सगळं पुन्हा जागृत झालंय कारण काव्या त्या मामा मामीला बघते आणि तिला त्या लग्नाच्या आठवणी जागृत होतात। आणि किती वेळ ते ढंगचिक ढंगचिक म्युझिक दाखवलं पुन्हा आणि ते काव्याच्या हातातून त्यांना पाहिल्या पाहिल्या तिच्या हातातलं पुस्तक पडतं। मग आता तो मामा ते पुस्तक तिला उचलून देतो आणि तिच्याकडे पाहतो। मामा पण जरा मनातल्या मनात घाबरलाय बरं का, पण बोलतो कोणाच्या तोंडाने। बघा आता काय काय झालंय। काव्या त्या मामाला बघते आणि तिला आठवतं की आपल्याला कसा बळीचा बकरा बनवलं, कसं या मामाने बळजबरी आपलं लग्न लावून दिलं आणि काय काय तमाशा झाला आपल्या आयुष्याचा, ते सगळं थोडं तिच्या डोळ्यासमोरून गेलंय। मामाला पाहून तिला रागच आलाय, पण आता पुढे बघा कसा तमाशा करते ती। आता ते सगळं पुन्हा आपल्याला भूतकाळ दाखवला प्रेक्षकांनो। नेहमीप्रमाणे भूतकाळाचा अत्याचार आपल्यावर आहेच। तर किती वेळ मामा त्या काव्याकडे बघतोय, काव्या मामाकडे बघते आणि आता ते सगळं काव्याला आठवतं, मामाला पण आठवतं। हे सगळं तुम्ही बघतात। आता तेवढ्यात ते काव्याचे आईवडील येतात आणि म्हणतात, अगं काव्या कोण आलंय? अरे वा तुम्ही मामा या ना। आता ती मामी हळूच विचारते बरं का तिला, कशी आहेस तू? आणि मग काव्याचे आई बाबा येतात। हे मामा मामी पण बघा ना एवढ्या दिवसानंतर आले। आता ती आई बिचारी टेन्शन मध्ये येते काव्याची, ती म्हणते तुम्ही इथे? मग आता तो मामा म्हणतो, हो यावंच लागलं, गोष्टच तशी आहे। म्हणजे जरा सस्पेन्स वाढवला त्यांनी सुरुवातीला। ते काव्याचे वडील अजून टेन्शन मध्ये येतात आणि म्हणतात, काय हो काय झालं, गोष्टच तशी आहे मामा म्हणजे? आता ते मामा म्हणतात, दारातच सांगू का, आत येऊ का? मग ते काव्याचे वडील म्हणतात, या ना या आत या। मग आता काव्या मामाकडे अशी बघत असते रागाने। मामा आतमध्ये येतो आणि मग काव्या तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढते। या पुढचा सीन तुम्ही पार्थचा बघणार आहात। तर बघा पार्थ त्याच्या कुठल्या तरी क्लायंटशी बोलत असतो, त्याने घरी बोलवलंय ना त्या क्लायंटला। मग तो पत्ता सांगतोय फोनवर, हां मिस्टर समीर तुम्ही येताय का, बरं बरं या या। आता तिकडनं जीवा आलाय बरं का, त्याला ते पुस्तक अनिशाला द्यायचंय ना जे काव्याने मागवलंय, ते पार्थच्या हातामध्ये असतं। जीवा ते लेटर बघत असतो, ते पुस्तक बघत असतो। आता या जीवाला असा हातात लेटर घेऊन कोणी पाहिलं नसेल का मागून, एवढे लोक यांच्या घरामध्ये? असो एक छोटासा प्रश्न आला मनामध्ये। आता हा पार्थ फोनवर म्हणतो, हा 1 मिनिट मिस्टर समीर, असं म्हणून त्याने त्या समीरचा फोन वेटिंगला ठेवलाय आणि अनिशाचा फोन रिसीव्ह केलाय। आता इथे जीवा मनात विचार करत असतो, हे पत्र त्या पुस्तकात मला लपवायचंय आणि ते पुस्तक अनिशाला द्यायचंय,
पण दादाने स्वतः ते पुस्तक अनिशाला दिलं तर मी कसं लपवू हे पत्र त्या पुस्तकात, आणि दादाला चुकून ते हे पत्र दिसलं तर आता हे काव्यापर्यंत कसं पोहोचू. पण माझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे, पत्र काव्यापर्यंत पोहोचवण्याचा. कसं जमवू हे सगळं, काय करू. आता तेवढ्यात याला अनिशाचा फोन येतो पार्थला. तो अनिशाचा फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, अनिशा आली आहेस का गेटजवळ, थांब थांब मी आलोच पुस्तक द्यायला. आता जीवा त्या गोष्टीची संधी एकदम पटकन घेतो आणि म्हणतो, दादा अरे तू महत्त्वाचं काम करतोयस ना. म्हणजे तो जाणारच असतो हा पार्थ पुस्तक द्यायला. तेवढ्यात जीवा त्याला अडवतो आणि म्हणतो, दादा तू काम करतोयस ना, काय हे पुस्तक द्यायचंय का बाहेर, आणि इकडे मी बाहेरच चाललो होतो, मी देऊन येतो बरं. आता पार्थ भरोशाने त्याच्याजवळ ते देतो पुस्तक. मग जीवा ते पुस्तक घेतो आणि असा वळून पार्थकडे बघतो आणि विचार करतो, पार्थ दादा मागे तर येणार नाही ना. आणि त्याला खात्री पडते की तो फोनवर बिझी आहे आणि मग ते पुस्तक घेऊन तो बाहेर जातो. जीवा आणि अनिशामधला संवाद त्यांनी खूप छान दाखवला बरं का प्रेक्षकांनो. आजचा भाग खूपच छान आहे. आवडल्यास एखादा लाईक नक्की करा हं. तर बघा, आता पार्थ त्याच्या बोलण्यामध्ये बिझी असतो तेव्हा जीवाने पटकन ते लेटर त्या पुस्तकात टाकलंय आणि ते पुस्तक त्या अनिशापर्यंत पोहोचवतोय आणि सारखा सारखा असा जाताना वळून पार्थकडे बघतो. आता बघा प्रेक्षकांनो, काल मी तुम्हाला सांगितलं होतं ते वकिलाचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे. तर तो वकील आता नेमका या पार्थचा क्लायंट आहे, रॅदर मित्र आहे, हे आपल्याला उद्याच्या भागात एक्सपोज होणार आहे. आणि नवीन प्रोमो त्याच संदर्भात आहे. सांगते तुम्हाला कुठला प्रोमो आलाय, पण तत्पूर्वी जीवा आणि अनिशाचं सीन बघा. नंदिनी आता जीवाला बघते आणि जीवा असा त्याच्या तंद्रीमध्ये चाललेला असतो. पण नंदिनीने लेटर काही पाहिलेलं नाहीये बरं का. नंदिनी जीवाकडे बघते अशी लांबून. जीवा खूप डिस्टर्ब वाटतो तिला. आता ती टेन्शनमध्ये आली आहे आणि जीवा मात्र त्याच्या वेगळ्याच टेन्शनमध्ये. फक्त आपलं हे दोघं एकमेकांकडे बघतात असा काहीतरी सीन त्यांनी रंगवला आणि काहीतरी आपलं सस्पेन्स म्युझिक लावलं. म्हणजे प्रेक्षकांना वाटेल की बापरे आता नंदिनीने ते लेटर बघितलं का काय. पण तसं काही झालं नाहीये. नंदिनीच्या विचारात आहे आणि जीवा त्याच्या विचारात आहे. नंदिनी विचार करते, जीवाला माझ्यापासून मोकळंच व्हायचंय म्हणून तर एवढं पत्र लिहिलंय त्यांनी. बिचारी रडते आणि इथे नेहमीप्रमाणे लग्नानंतर आणि डंगचिक म्युझिक आपल्याला ऐकू येतं. काय सीन असतात ना एखाद्या वेळेला, का सीन घेतात हे तेच कळत नाही. फार बाई डोक्याच्या वरून जातात. पण बघा आता पुढे काय घडलंय. जीवा अनिशाला भेटतो पण अनिशाने तिच्या तोंडाचा पट्टा जे चालू केला आहे ते विचारू नका. आता जीवा म्हणतो, ए अनिशा हे लेटर एवढं काव्याला दे ना प्लीज. आता अनिशा चिडते आणि म्हणते, कशाला देऊ मी लेटर, तू एक मॅड आहे आणि ती काव्या तुझ्यापेक्षा जास्ती मॅड. आणि काय रे, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं, कशाला हे लेटर बिटर देतो रे त्या काव्याला. ए जीवा, कोण लागते रे काव्या तुझी. एकतर तू स्वतः मूव्ह ऑन व्हायला तयार नाहीयेस आणि तिलाही होऊ देत नाहीयेस. म्हणजे हिचं म्हणणं आहे की तू जीवनात पुढे जात नाहीयेस आणि तिलाही जाऊ देत नाहीयेस. पुढे ही अनिशा म्हणते, काय आव आणतोस रे जीवा, ती नकोय ना तुला आयुष्यात, मग कशाला आव आणतो आणि हे लेटर वगैरे देतो, जगू दे ना तिला तिचं. जीवा चिडतो आणि म्हणतो, ए अनिशा तुला सांगितलं तेवढं काम कर ना ग. अनिशा म्हणते, ए जीवा नीट बोलायचं माझ्याशी, मी काय तुझी हेल्पर नाहीये. हेल्पर तर मी नाहीच आहे आणि लेटर पोहोचवणारं कबूतर पण बनणार नाहीये मी. जीवा म्हणतो, ए काय ग अनिशा, आरडाओरडा न करता न विचार करता एखादी गोष्ट कर ना. त्यावर अनिशा म्हणते, काय रे जीवा, मग तुझं लेटर तुला देता नाही येत का, काय माज दाखवतो रे मला. एक काम कर, हे लेटर आता तुझं तूच दे, मला नको सांगू, जा खड्ड्यात. असं म्हणून आता ती निघून जात असते. तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं जरा थांब ना अनिशा, एक सेकंड थांब ना. सॉरी ग, खरंच सॉरी. हे बघ, हे लेटर काव्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे ग. आता अनिशा म्हणते, एवढं काय महत्त्वाचं आहे रे याच्यामध्ये. काय रे जीवा, तुझ्या मनात काय आहे. अरे ती बिचारी काव्या जेव्हा तुझ्या मागे करायची तेव्हा तू तिला किती ॲटिट्यूड देत होतास रे, आणि ती दूर गेली तेव्हा लव्ह लेटर देतोयस तिला. काय रे, म्हणजे आयुष्यभर तिला तुला झुलवत ठेवायची आहे का. जीवा म्हणतो, अगं ए बाई, असं काही नाहीये माझ्या मनात, अगं शपथ घेऊन सांगतो मी. आता अनिशा म्हणते, कशावरून नाहीये रे तुझ्या मनामध्ये. तेव्हा जीवा अनिशापेक्षा जास्ती आवाज चढवतो आणि म्हणतो, अगं बाई, हे लेटर मूव्ह ऑन होण्यासाठी लिहिलंय मी, खरंच सांगतोय मी, हे मूव्ह ऑन होण्यासाठी लिहिलंय. मला कधीही काव्याला झुलवत ठेवायचं नव्हतं. अगं उलट माझ्या भावाशी जेव्हा काव्याचं लग्न झालं ना तेव्हा भर मंडपात म्हणलो होतो मी तिला की काढ हे मंगळसूत्र, सांगून दे सगळ्यांना आपलं प्रेम आहे. पण तेव्हा काव्याने माझं ऐकलं नव्हतं ग, आणि आता माझ्या मागे लागली आहे जगाला नातं सांगूयात सगळ्यांना आपलं म्हणून.
तेव्हा ऐकलं नाही माझं, आणि आता आता मागे लागून काय अर्थ आहे अनिशा? अगं आता माझ्या घरच्यांना दुखवल्यासारखं होईल ग, आणि नंदिनीला दुखवण्यासारखं होईल. म्हणूनच मी सांगतोय अनिशा, मला जे वाटत होतं ना ते मी सगळं या लेटरमध्ये लिहिलंय ग. आता जीवा हे सगळं बोलतो तेव्हा अनिशा एकदम शांत बसून त्याच्याकडे बघतच राहते. अनिशा म्हणते, काय सांगतोयस जीवा? आता जीवाच्या डोळ्यात आलंय टचकन पाणी. जीवा म्हणतो, खरंच सांगतोय ग अनिशा. अगं आमच्यासाठी खूप कठीण आहे हे मूव्ह ऑन वगैरे होणं. अगं मला शक्य आहे की नाही हेही मला माहिती नाही. अंगावर शर्ट घालावा आणि तो काढून फेकावा असं नातं फेकता येतं का ग अनिशा? अगं आमच्या दोघांच्या नात्याचा रंग एवढा पक्का चढलाय ना एकमेकांवर, कितीही धुतला ना तरी तो पुसला जाणार नाहीये ग अनिशा. म्हणूनच म्हणूनच हे लेटर देतोय ग काव्याला. आता रडायला लागलाय प्रेक्षकांनो, आणि अनिशा आता त्याच्याकडे बघतच राहते. आता अनिशाला रिअलाइज झालंय की खरंच जीवाला सुद्धा किती दुःख होतोय काव्यापासून वेगळं होण्याचं. त्यावरती आता जीवा तिला खूप छान बोलतो आणि म्हणतो, अगं जीवा अनिशाला म्हणत असतो, अनिशा माझ्या मनातले विचार या कागदावर मांडायचा प्रयत्न केलाय ग मी. अगं कदाचित कदाचित आम्हा दोघांनाही काहीतरी फ्लोजन का काहीतरी शब्द वापरला त्याने, मला कळला नाही एक्झॅक्टली. आता जीवा म्हणतो, आता कळेल काव्याला की मी हे नातं संपवलंय. तिचा विश्वास बसेल हे पत्र वाचून, तिचाही आणि माझंही. त्यामुळे हे पत्र काव्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे ग माझ्यासाठी अनिशा. अगं तिला सांग की मान्य नसेल तरी सुद्धा मान्य कर की आपला प्रवास इथपर्यंतच होता. आपलं हे नातं इथपर्यंतच होतं. आता हे सगळं तो बोलतो ना तेव्हा त्याला खूप रडायला येत असतं. आता अनिशाला तो सांगतो, काव्याला सांग की नातं संपलंय आता, हे सगळं संपलंय. आणि आता अनिशाला पण रडू येतं. आता जीवाने अगदी जड मनाने ते लेटर त्या पुस्तकात ठेवलंय आणि ते पुस्तक अनिशाच्या हातात दिलंय. हे करताना जीवाला फार काही आनंद होत नाहीये. पण कसं असतं ना प्रेक्षकांनो, मुलं ना खूप विचार करतात फॅमिलीचा. म्हणजे एक्झॅक्टली मी सगळ्यांच्याच बाबतीत नाही बोलत आहे, पण जीवाच्या बाबतीत तसं झालंय. तो नंदिनीचा विचार करतोय, त्याच्या घरच्यांचा, त्याच्या भावाच्या मनाचा विचार करतोय. जर त्याने काव्यासोबत नाते एक्सेप्ट केलं तर काहीही होऊ शकतं, पण जीवाने हे सगळं खूप झटक्यात केलं हे त्यांनी फार लवकर दाखवलं. असो, आता त्याने ते लेटर देताना बराच वेळ घेतलाय. आता पुन्हा इथे म्युझिक ऐकवलंय. आता जेव्हा जीवा म्हणतो हे नातं संपलंय सांग काव्याला, तेव्हा अनिशाला खूप आश्चर्य वाटतं आणि कदाचित तिलाही टेन्शन आलंय की कसं सांगू काव्याला हे. पण तरी सुद्धा तिने आता ते लेटर स्वीकारलंय. जीवा आता रडतो, ते पुस्तक तिच्या हातात देतो आणि इथे बरंच वेळ त्यांनी म्युझिक लावलंय. तर बघा आता पुढे काय झालंय. तो मामा आला आणि इतके बोलणे खातो तो काव्याचे की विचारू नका. बघा काय काय घडलंय. जीवा आता अनिशाकडे बघतो आणि ते पुस्तक देऊन टाकतो, आणि अनिशा सुद्धा आता ते पुस्तक घेऊन जाणार आहे. पण इथे ना मला जरा शंका आहे, हे लेटर काव्यापर्यंत पोहोचतं की नाही पोहोचत. बघूयात म्हणा आता पुढे काय काय घडतंय. अनिशा निघाली खरी ते पुस्तक घेऊन. तर पहा आता इकडे मामा आलाय आणि आता तिच्या वडिलांना म्हणतो, चला आमच्या इथे श्री कृपे करून आमची कन्याची सौका चिन्मयी हिचं लग्न करण्याचं आम्ही ठरवलंय. त्यामुळे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे. सहकुटुंब सहपरिवार यावे. आता मामा आल्याच्या आला आणि पुन्हा पोरीच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन आला. हे पाहून काव्याचं डोकं भनकलं ना. पण तिची आई खुश असती की चला आपला भाऊ आलाय. काव्याचे बाबा पण आनंदाने त्यांचं स्वागत करत म्हणतात, बरं बरं येऊ हं मामा, नक्की येऊ. काव्या तिच्या वडिलांकडे पाहतच राहते आणि तिच्या आईकडे सुद्धा नुसती बघतीये या सगळ्यांकडे. मामा म्हणतो, जे काही झालं ते सगळं म्हणजे तुम्ही विसरून हे आमंत्रण स्वीकारताय, खरंच मी आभारी आहे तुमचा. म्हणजे अगदी असंच नाही आनंदाने हसत हसत तुम्ही माझं आमंत्रण स्वीकारताय. खरंच मी खूप मनापासून आभारी आहे तुमचा. आता काव्याची आई पण खुश असते. ती म्हणते, अरे असं का बोलतोस रे, आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का रे. काव्या या सगळ्यांकडे पाहून असं चिडत असते. पण ती मामी म्हणते, खरंच ताई एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही आम्हाला आपलं समजता हो. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला ताई, इकडे येताना खूप भीती वाटत होती आम्हाला. तुमच्या दारामध्ये पुन्हा कसं यायचं कसं नाही आज टेन्शन आलं होतं. म्हणजे नात्याकडे पाठ फिरवली की नाती दुरावतात हो, पण त्यांच्याशी जाऊन बोललं की तीच नाती जवळ येतात. खरं आहे हो ताई हे सगळं. म्हणूनच आम्ही आलो इथे. ही मामी हे सगळं काव्याच्या आईला बोलतीये. आता तो मामा म्हणतो, बरोबर बोललीस तू. हां, आणि आमच्या मीनूच्या लग्नाला आमंत्रण द्यायला फोन केला होता बरं का आम्ही तुम्हाला.
पण तुम्ही नाही आलात तेव्हा असं वाटलं, नाराज आहात तुम्ही. त्यावर काव्याची आई म्हणते, हो हो नाराज तर होतो आम्ही. मग लगेच काव्याचे वडील म्हणतात, हो पण किती दिवस आपल्या माणसांवर राग रुसवा धरायचा नाही का, नाती तर निभावीच लागतात. ठीक आहे, ती एक फेज होती आमच्या आयुष्यातली, ती सुटून गेली. आता सगळं कसं छान झालंय बघा. अरे आपल्या चिवचं लग्न छानच पार पडणार आहे आणि तुम्ही सगळेजण टेन्शन घेऊ नका. दौलतराव, सगळं छान होईल बघा. आता ते गळाभेट घेतात एकमेकांची, तेव्हा काव्याला अजून राग येत असतो तिच्या वडिलांचा. बघा ना कशी बघते. आता बघा पुढे मजा येणार आहे तुम्हाला ऐकायला. आता काव्या विचार करते, काय माणसं आहेत ही, माझ्या आयुष्याची माती केलीची केली ना आता एकत्र येत आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षकांना नातेवाईकांवर जास्ती भरोसा ठेवू नये बरं का. म्हणजे मी माझ्या अनुभवावरनं सांगते, आपलं सहज जास्ती पर्सनली घेऊ नका. तर बघा आता पुढे काय घडलं. या मामीबाई पेढा वाटतात आणि म्हणतात, ताई घ्या हो पेढा, तुम्ही पण तोंड गोड करा. आणि आता ती मामी काव्याला पेढा द्यायला जाते आणि म्हणते, काव्या घे बाई तू पण पेढा घे. आता लगेच ते दौलतराव म्हणतात, म्हणजे काव्याचा मामा म्हणतो, थांब थांब, तिला पेढा आत्ताच देऊ नको आणि असा हातात देऊ नको पेढा. आता लगेच इथे सस्पेन्स म्युझिक वाजवलं बरं का. आणि मामा आता काव्याकडे बघतो आणि म्हणतो, अगं मामीबाई प्रेमाने भरव तिला पेढा. आणि आता लगेच सगळे आनंदाने हसायला लागतात. मामी येते आणि काव्याच्या तोंडात पेढा भरवायला लागते. काव्या संतापून म्हणते, नको आहे मला तो पेढा. आता मामी घाबरते ना काव्याला, काय झालं बाई आता हिला. आता ती विचारते मामी, काय ग काव्या, अगं काय झालं पोरी. आता लगेच तिचे वडील म्हणतात, अहो मामी काय झालंय माहितीये का, अहो लग्नानंतर पोरांच्या आवडीनिवडी बदलतात. आपल्या काव्याचा पण विषय वेगळा आहे बरं का. काव्या आता तिच्या वडिलांकडे आश्चर्याने पाहायला लागते. आता तिचे वडील गंमत करतात आणि म्हणतात, गोड खाते बरं का आमची काव्या, पण पाठरावांच्या हातून. मग मामी म्हणते, अगं बाई असं आहे वय. मग लगेच तिचे वडील म्हणतात, अगं काव्या मला कळलंय, काल पाठराव लपून छपून आले होते म्हणे भेटायला तुला, आणि तेही तुझ्या आवडीची पेस्ट्री घेऊन आले होते म्हणे. आता या सगळ्या मोठ्या माणसांना असं वाटतंय की यांच्यामध्ये सगळं छान चालू आहे. मामी गंमत करत म्हणते, बायको माहेरी आली आहे तर पार्थरावांना करमत नाहीये वाटतं. मग लगेच दौलत मामा म्हणतो, चला माझी काळजी मिटली, पोरांचे संसार मार्गी लागले ना की झालं. काव्य नुसती याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून याच्याकडे पाहत असते. मामा म्हणतो, कसं होतं कधी कधी आपल्याला काही गोष्टी नाही पटत, पण नंतर कळतं की या गोष्टीमध्येच आपलं भलं होतं. नियतीच्या मनात असतं सगळं, बाकी काही नाही. आता काव्या त्या मामाचं ऐकून एवढी संतापते ना ते वाक्य. आता ती मामी काय बोलते अजून वरून, ए काव्या गोड बातमी कधी देणार आहेस. आता हे ऐकून तर अजूनच भनकतं तिचं डोकं. आता ती काव्या मामीला म्हणते, तुला लाज नाही वाटत का ग मामी हा प्रश्न विचारायला, काहीच वाटलं नाही का तुला. आणि ओ मामा, माझ्या आयुष्याची वाट नियतीने नाही तुम्ही लावली हो मामा, तुम्ही. आता असं बोलते काव्या, तेव्हा तो मामा टेन्शनमध्ये येतो एकदम. लगली ढंगचिक ढंगचिक म्युझिक लावतात मागून. तिचे बाबा म्हणतात काव्याचे, काव्या अगं काय बोलतेस तू हे. काव्या म्हणते, बाबा तुम्ही एक शब्दही बोलू नका. त्या माणसाने तुमच्या पोरींच्या आयुष्याची वाट लावली आणि तुम्ही त्यांना मिठ्या मारताय. आता काव्याचे बाबा शॉक, काय बोलते काव्य हे, काय बोलते. काव्या म्हणते, बाबा तुम्ही काय चालवलंय हे सगळं. काय ग ए मामी, तुझ्या चिवच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलीस का ग इथे. अगं वाटेत येताना तुझा जीव असा थोडा सुद्धा दुखला नाही का ग, तुला वाईट नाही वाटलं का ग रस्त्याने येताना. काव्या पुढे म्हणते, अगं मामी आपणच मारलेल्या लोकांच्या श्राद्धाला जाऊन नाही असं म्हणतात. तिच्याच घरी आलात स्वतःच्या पोरीच्या लग्नाची पत्रिका घेऊन. तुमची पोरगी तरी स्वतःच्या मनाने लग्न करतीये का दुसरी काव्या उभी करताय बोल्यावर. काय काय विचार काय तुमचा. आता काव्या एवढं सगळं विचारते, त्यांना एकदम उलटून बोलते. त्यामुळे तिचे वडील चिडतात आणि म्हणतात, काव्या बस कर, कोणासमोर बोलते त्याचं भान ठेवतेस का. त्यावर काव्या म्हणते, का भान ठेवू बाबा मी, का भान ठेवू, यांच्याशी बोलायचं भान ठेवू. यांनी माझं अख्खं आयुष्य उधळून लावलं, माझ्या आयुष्याची माती केली, यांच्याशी बोलायचं भान ठेवू मी बाबा. आता तिचे वडील आश्चर्यचकित होतात. मग काव्या म्हणते, बाबा अहो त्या लग्न मंडपामध्ये एकदा तरी कोणाच्या मनात आलं का, माझ्या मनात काय आहे, मला लग्न करायचं की नाही, माझी काय इच्छा आहे, विचारलं का कोणी मला. विचारलं, बळजबरी मला तिथे बोल्यावर उभं केलं, कोणी विचारलं नाही मला.
सगळे माणसं फक्त स्वतःचा विचार करत होते. आपलं नाक कापलं जाईल, आपलं नाक कापलं जाईल. स्वार्थी लोक कुठले, सगळे फक्त स्वतःचा विचार करत होते. केला का कोणी माझा विचार बाबा? केला का? बोला ना आता. आता तुम्ही का नाही बोलत आहात? पण काव्या वरचा विचारच नाही करत आहे प्रेक्षकांनो, की तिचं जे झालं ते चांगलं झालं म्हणून. असो, ती मनस्थितीत नाहीये या विचार करण्याच्या, असं विचार करू. आता तो मामा म्हणतो, ए काव्या, अगं काय बोलतेस तू, कळतंय का तुला? अगं त्यावेळेला तुझ्या आई वडिलांना तिथून कोणी जाऊ दिलं नसतं. सगळे जीवावर उठले होते तुझ्या आई वडिलांच्या, धमकी देत होते लोक. काय करणार होतो ग तेव्हा आम्ही? काय करणार होतो? सांग ना, सांग, तूच बोल. तेव्हा कशी परिस्थिती होती? आम्ही कोणाचा विचार करायला हवा होता तेव्हा? तुझा विचार करायला पाहिजे होता का तुझ्या वडिलांचा? ऐसे भी प्रेक्षकांनो, मामा के बोलने में पॉइंट है, पण हे लग्नच नेमकं सगळं गौड बंगाले बाबा. पण बघू पुढे काय घडतंय. आता काव्या त्या मामाला उत्तर देते, ए मामा, म्हणून तू माझा बळी दिला का रे? माझा बळी दिला ना तू, आणि इथे हा एपिसोड संपून जातो. असं काहीतरी आज तमाशा झालेला आहे. मामा आणि काव्या या दोघांचे जबरदस्त भांडणं झालेत. पण आता बघा, तो मामा आल्यामुळे हिचा सगळा भूतकाळ आठवला आणि आता हिचं डोकं बनकलंय. त्यामुळे आता हिने पक्का निर्णय केलाय की घटस्फोट घ्यायचा. तिकडे नंदिनीने निर्णय केलाय घटस्फोट घ्यायचा आणि इकडे काव्याने पण घेतलाय निर्णय. पण आता काय झालंय माहिती का? काल त्या वकिलाचा हिला फोन आला. आता तो वकील निघालाय पाडच्या ओळखीचा. आता त्या वकिलाला काव्याने फोन केलाय, असा पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी. आणि आता काव्या विचार करते, मी आता या गोष्टीचा त्रास सहन करणार नाहीये. मला आता या गोष्टीचा त्रास होतोय ना, आता ही गोष्ट मी वेळीच मोडून काढणार, असा विचार करून आता ती घटस्फोट घ्यायचं ठरवते. आणि विचार करते, या लग्नाला यांनी सगळ्यांनी होकार दिला होता, यांनी बळजबरी केली होती मला लग्न करायसाठी. पण आता या लग्नाचं काय करायचं ना, ते मी ठरवणार आहे. सगळे निर्णय आता माझ्या हातात आहे. आता राग ती त्या वकिलाला घरी बोलवून घेते. आता इकडे या मानिनीताईंना गुरुजी संकेत देतात की पार्थच्या बाबतीत काहीतरी वाईट होणार आहे, पार्थच्या आयुष्यात वादळ येणार आहे. त्यामुळे मानिनीताई तर कशा आरडाओरडा करतात आपल्याला माहितीये, त्याच्यामुळे ते आधीच ओरडायला लागतात, बापरे माझ्या पार्थच्या आयुष्यात काय वादळ येणार आहे. आणि आता काव्याने त्या वकिलाला फोन केलेला असताना तो वकील पार्थच्या समोरच असतो. आणि आता काव्या त्यांना ॲड्रेस देते, तिच्या माहेरचा पत्ता सांगते. आणि पार्थ तो पत्ता लिहित असतो चक्क. आणि ते मोहिते सदन हे नाव तो ऐकतो आणि शॉक्ड होऊन जातो. आणि विचार करतो, काव्याच्या घरी का बोलवलं असेल इथे या वकिलाला. आणि आता तो सुद्धा त्या वकिलासोबत काव्याच्या घरी जातो. काव्या पार्थला बघते आणि आश्चर्यचकित होते. आता पार्थला पाहिल्यावर ती तिचा निर्णय बदलते का, हे आपल्याला येणारा भाग सांगेलच. पण आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. हा असा होता बाबा आजचा तमाशा. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला एपिसोड आवडल्यावर लाईक करत जा, कमेंट करत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. खूप प्रेक्षक सबस्क्राईब न करता बघतात अजून सुद्धा. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.